तर मित्रांनो, कोकणकर देव यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आज मी आलो आहे खारघरला। तर इथे एशियातील 2 नंबर आणि महाराष्ट्रातील 1 नंबर असं इस्कॉन टेम्पल तयार झालेलं आहे। त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे, तर संपूर्ण व्हिडिओ बघा। बघू शकता समोर खारघर स्टेशन आहे आणि या साईडला रिक्षा स्टँड आहे। इथे शेअर रिक्षा 20 रुपये घेते आणि डायरेक्ट केला तर 80 रुपये घेते इस्कॉन टेम्पलला जाण्यासाठी। आणि त्या साईडला पुढे बघू शकता या साईडला बस आहेत, तिथून आपल्याला 54 आणि 45 नंबर 2 बस आहेत आपल्याला जाण्यासाठी, तिथून जाऊ शकता तुम्ही। मित्रांनो बघू शकता हा मेन गेट आहे। इथून समोर तुम्हाला मंदिर दिसेल, ते 3-4 गेट आहेत, पण हा मेन आता गेट ओपन झाला आहे। मित्रांनो मंदिर सेम टू सेम असंच्या असं बनवलं आहे, बघू शकता तुम्ही फोटोमध्ये। मित्रांनो या साईडला चप्पल ठेवण्यासाठी जागा आहे, फ्री ऑफ कॉस्ट। ते टोकन देतात, ते जर टोकन हरवलं तर 100 रुपये चार्ज भरावे लागतील, नाही तर फ्री आहे चप्पल। त्याच्याच पुढे हातपाय धुण्याची सुविधा आहे बघा, हातपाय धुवून तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश करू शकता। बघू शकता मित्रांनो 9 वाजता आलोय, गर्दी बघा सकाळची। आणि या साईडला बघू शकता इथे रात्रीचं कारंजे आहे, ते समोर मंदिर आहे श्रीकृष्ण भगवान यांचं। आणि या साईडला बघू शकता या साईडला कारंजे आहेत आणि या साईडला गार्डन टाइप आहे, कार्पेट। तर मित्रांनो इथे बघू शकता कृष्ण भगवान यांची मूर्ती आहे आणि त्याच्याच बाजूला 15 जानेवारीला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं या मंदिराचं, त्याची पाटी लावली आहे बघा। प्रवेशद्वारच्या स्टार्टिंगलाच बघा मित्रांनो हत्तीचे पुतळे उभे केलेले आहेत, त्याच्यावर कोरीव काम बघा। तब्बल 12 वर्ष लागली हे मंदिर बनण्यासाठी। आणि समोरचा व्ह्यू बघा, एकदम खतरनाक आहे। पब्लिक बघा किती आले, खूप गर्दी असते। हे मंदिर बनवण्यासाठी मित्रांनो 170 कोटी रुपयांचा खर्च आला, अजून मंदिराचं काम चालू आहे। समोरचं दृश्य बघा मित्रांनो, एकदम मन प्रसन्न करून टाकतं, एकदम खतरनाक। 8 एकरमध्ये हे बनलेलं आहे मंदिर, खूप मोठी जागा आहे इथे आणि समोर गार्डन बनवले आहेत। मित्रांनो मागे बघू शकता गर्दी किती आहे, ही बघा खूप अशी गर्दी आहे संडे असल्यामुळे। तर मित्रांनो मंदिराचा गाभा बघू शकता, एकदम अप्रतिम असा गाभा आहे मंदिराचा। तर मित्रांनो या साईडला बघू शकता लेक्चर चालू आहे, इथे कृष्ण भगवान आणि राम भगवान यांच्याबद्दल सर्व माहिती देत असतात एक। तर मित्रांनो गाभाऱ्यामध्ये आता कॅमेरा अलाउड नाही आहे, ह्याच्यापूर्वी अलाउड होता हप्त्या अगोदर, आता मंदिरात कॅमेरा अलाउड देत नाही, ते मोबाईल काढायला देत नाही आतमध्ये गाभाऱ्यामध्ये। तरी पण मी लपून बघा कसा शूट केलाय। गाभाऱ्यात बघण्यासारखं अजून खूप काही होतं, पण ते सकाळी 7 ते 9 पर्यंत असतो त्याचा टायमिंग, ते बंद होतं। आम्ही 9च्या नंतर गेलो होतो ना, त्याच्यामुळे ते बंद केलं होतं। तर गाभाऱ्याच्या बाहेर पडल्यावर व्ह्यू बघा मित्रांनो, इथे ग्रीन कार्पेट टाकलं आहे, एकदम खतरनाक वाटतं। आणि छोटी छोटी मंदिरं आहेत, अजून ओपन नाही झाली आहेत, अजून त्याला टाईम जाईल, काम चालू आहे। तर समोरचं दृश्य बघू शकता मित्रांनो, एकदम अप्रतिम असं वाटतंय। आणि हे मंदिर बनवण्यासाठी टोटल 12 वर्ष लागली, म्हणजे 12 वर्षाचं चित्त पूर्ण झालंय बघा। आणि समोर जी लोक राहत असतील त्यांचं सकाळ कसं जात असेल बघा, एकदम खतरनाक व्ह्यू।
आता बघू शकता मित्रांनो, कारंजे चालू केलेले आहेत आणि इथे एक तलाव बनवलेला आहे मस्तपैकी. एकदम मन प्रसन्न होण्यासारखं ठिकाण आहे. आणि इथे लाइटिंग बघा, रात्रीचं कसं वाटत असेल एकदम. या ठिकाणी मित्रांनो तुम्ही डोनेशन करू शकता. खरोखर मित्रांनो हे मंदिर खूप छान आहे, अप्रतिम आहे. तुम्ही नक्कीच भेट द्या या मंदिराला. या साईडला बघू शकता मंदिराचं काम चालू आहे. इथे पाण्याची व्यवस्था होणार आहे आणि तिथून खाली उतरल्यावर आपल्याला कॅन्टीन वगैरे आहे. खाली समोर बघू शकता इथे कॅन्टीन आहे. हे कॅन्टीन मधले मेनू आहे सर्व. आणि गर्दी बघू शकता कॅन्टीन मध्ये किती आहे. बघा गर्दी किती आहे. आणि मस्त आहे इथे नाश्ता वगैरे. आम्ही समोसा घेतला, 20 रुपये समोसा पडला आम्हाला. या साईडला बघू शकता मित्रांनो काम चालू आहे अजून पण. या साईडला म्युझियम बनणार आहे. त्याच्यात पुढे बघू शकता इथे सभागृह आहे मोठा. इथे बहुतेक प्रवचन वगैरे सर्व काय असतील प्रोग्राम ते इथे होणार असतील. बघू शकता कसा बनवला एकदम. खूप म्हणजे खूप मोठा आहे हा. तर या साईडला बघू शकता ग्रीनरी तयार केली आहे आणि त्याच्याच पुढे गेल्यानंतर आपल्याला वॉशरूम वगैरे सर्व सुविधा आहे. चल. हे बघा तब्बल 12 वर्ष लागली हे बनवायला सर्व. 12 वर्षानंतर हे फळ भेटलं आहे. 170 कोटी रुपये खर्च आला आहे मंदिरं बनवण्यासाठी. मित्रांनो आतमध्ये आता कॅमेरा बंद केला आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बनवता आला नाही आहे. तर थोडाफार बनवला आहे तो व्हिडिओ बघा तुम्ही. तर मित्रांनो बघू शकता अजून पण लोक येत आहेत. खूप म्हणजे खूप गर्दी झाली आहे आतमध्ये. मी आता घरी आलोय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि मित्रांनो या मंदिराचा टायमिंग सकाळी 4:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आहे आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत. आणि खूप छान असं मंदिर आहे.